झी 24 तास एक पाऊल पुढे। या आंदोलनामुळे पश्चिम महाराष्ट्रात सकाळी सुरू करण्यात आलेली एसटी सेवा पुन्हा बंद करण्यात आली आहे। आंदोलनामुळे सांगली एसटी सेवा पुन्हा बंद करण्यात आली आहे। सांगली इस्लामपूर या मार्गावर रास्ता रोको करण्यात आला, त्यामुळे एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको सुरू आहे, त्यामुळे तिथली एसटी सेवा ही बंद आहे। वाहतुकीला अडथळा निर्माण करण्यासाठी रस्त्यावर झाडं तोडून टाकण्यात आली आहेत, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। 2 दिवस एसटी बंद ठेवल्यानंतर सकाळी ती सुरू करण्यात आली होती, मात्र पुन्हा आंदोलन पेटल्यानं एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर सांगलीतल्या पेठ शिराळा रस्त्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। रेठरे धरण गावाजवळ आंदोलकांनी टायर पेटवले, त्यामुळे इथली वाहतूक ठप्प आहे। रेठरे धरणापासून 3 किलोमीटरवर असणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्या मरळनाथपूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत रेठरे धरणकडून चिकुर्डेकडे जाणारी वाहतूक रोखून धरली। या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। सांगली इस्लामपूर रस्त्यावर आता आपण लक्ष्मी पाट्याजवळ उभे आहोत। आपण मागे बघत असाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। या मार्गावरची वाहतूक ठप्प करण्यात आलेली आहे। या आंदोलनामुळे जी एसटी सेवा पूर्व सुरू करण्यात आली होती ती एसटी सेवा सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। सांगली पुणे मार्गावरची एसटी सेवा बंद करण्यात आलेली आहे आणि हे आंदोलन ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणाहून 1.5-2 किलोमीटरच्या अंतरावर पोलिसांनी वाहनंही रोखून धरलेली आहेत। अशा प्रकारचा रस्ता रोकोचं आंदोलन सुरू आहे। शिराळ्यामध्ये सुद्धा रस्ता रोको सुरू आहे। सांगली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ठिकठिकाणी अशा पद्धतीनं रस्ता रोको आंदोलन सुरू आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन अजून सुद्धा सुरू आहे। आणि या शेतकऱ्यांची हीच मागणी आहे की ऊस दराबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा आणि शेतकरी चंद्रकांत नलवडे जे गोळीबारात ज्यांचा मृत्यू झाला पोलीस गोळीबारात त्या प्रकरणाची चौकशी करावी आणि लवकरात लवकर जे दोषी कोण असतील त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी आहे। आणि जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन असं सुरू राहील असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित सोबत रवींद्र कांबळे झी 24 साठी सांगली। झी 24 तास एक पाऊल पुढे।